मुरघास की गाय आपलं ही कोणाला लागलं ना तर कॉन्टॅक्ट करा. पण ह्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आता ही महिना झाला का आपल्याला महिन्यात एवढं लागले ह्याची म्हणते तर वाढ थांबती थंडीच्या दिवसात आणि काय अजिबात काय नाही. त्याला खादगी असली ना सांबाराट शेणखत थोडं मीठ बीठ तर ह्याची वाढ काय अजिबात थांबत नाही. हे गारट्याच्या बापाला ह्याला मेचत नाही. फक्त गारट्यामध्ये काय होतं ह्याला तोरा टाकायची शक्यता असती. अजून काय ह्याला तोरा टाकलेला नाही पण तोरा टाकू शकतो. पण ह्याची वाढ भरपूर आहे मुरघासची. कोणाला लागलं तर कॉन्टॅक्ट देतो नंबर तुम्हाला बेनं भेटून जाईल. इकडं उसा नाही चालू आहे. मी आणला माझी खेप टाकली या बघा. इकडं गाडा भरून ठेवला या. ते आले ते कवळा कमी पडलेला राहिलेला ते घेऊन आले तर गाडी गाड आहे. हिरबळ जाते गुरांचंच काय करावं काय नाही. लय डेकूर देतात बाबा. गुलाबजांबू खाल्ल्यात आल्या का आज लग्नाला गेलतोच ना. लग्नातलं गुलाबजांबू खाल्ल्यात म्हणते ना लग्नाला गेलतो त्याच्या संग हिडिओ घालून टाईट उभं होती अशी कडक. हिडिओ काढतो म्हणले टाकतो असा जॉईंट मध्ये तो हिडिओ काढतो काय करायचं असं. मला म्हणले काढ हिडिओ. मी म्हणलं काय म्हणता म्हणते कामाला बाय आणली रे बाबा. शान काढाय शान काढायचं ना खोटं बोलायचं नाही. चालली गाडा गाडी बघा इकडे. आता तिला गाडा बिडा भरून गेलेत घरी ती. चला आता मी बी निघाले. आता गाया पाणी दावायचेत. खायला बियाला टाकून झाले खुराक टाकून झालेत. समजे काम आवरलेत बाकीचे. आता धाराचा टायमिंग झालाय. आता धारा चालू करायच्या. काय करता पूर्ण दिवसभर एक झाले की एक एक झाले की एक. आणि इकडं बघा आपल्या पाठीमागा हा ऊस या. एका दादांची कमेंट होती की नाही का ताई तुमचा चारा नियोजन म्हणजे किती एकरामध्ये या. आपल्याला 4 एकर क्षेत्र आहे. त्या 4 एकर क्षेत्रामधनं आपण 1 एकराचं पूर्ण शेततळ बनवलंय. 15 गुंठ राहण्यासाठी गेले आणि बाकीचं समजा आहे तेवढं गायांचं चारा नियोजन आहे. तेवढ्यामध्ये आपल्या गायांचं भागतं पूर्णपणे भागतं. ऊस आणि मुरघास किंग आणि थोडीशी मका या आपल्या शेतात. त्याच्यामुळे खाण्याचं काही टेन्शन नाही गायांच्या. भरपूर असा खायला चारा या ऊस या मुरघास किंग आहे. त्याच्यामुळं खाण्याचं काही टेन्शन नाही हो गायांच्या. भरपूर असं खायला आहे. काळजी करायची नाही खाण्याची गायांच्या. कसं असतं घरचा चारा असल्यावर परवडल्या बी जातं. जर घरचा चारा नसला ना मग परवडत नाही. तुम्हाला ना हातग्याची फुलं लावते. आमच्या इथं कसले हातग्याची फुलं इथं. हे हातग्याची फुलं आहेत असले गुलाबी रंगाचे बघा. माझ्या बहिणीच्या हृदय ना असला गुलाबी रंगाचा हातगाय आणि पिरू आणलेत बघा. गुलाबी पिरू असे छान मऊ आहेत लय मस्त. आणि इकडं बघा ही हातगाय. आता हे निसायचा मस्त छान अशी आणि ह्याची सुक्की भाजी बनवायची. आम्हाला सर्वांना आवडती हातग्याची भाजी. शेण केल्यात गोळा. आता बघा इकडं शेण झाली गोळ्या करून आता टाकते भरून पटापटा. एक तर गमीला भरण पण तेवढंच आम्हाला आवडत नाही. शेण पाड काय होत नाही पटत नाही मला. शेण खाली घालून असल्यावर मला आहे ना अन्न गोड लागत नाही. अन्न गोड लागत नाही. असं किती टाइम खातात गोड लागाय. 2 टाइम खातो पण त्याला 1 टाइम गोड लागत नाही. होय 1 टाइम गोड लागत नाही. मग काय खरं नाही बाबा. हा बघा काय जे 1 1 2 तर पवायचं. आई 1 तर 2 गमीला बळच भरते भरून भरून. पाण्याला जाते हिडिओ काढलाय हा तुमचा म्या. पाणी घेऊन येते हा लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा. होय रे लोण्याचा गोळा बिळा जाऊ दे मोरदी. आज आपले गावरान कोंबडी कापते. हा मी कापती का आज आहे ना मला वाटतंय असं. हा आज गावरान कोंबड्याचं बेत करा. म्या करावा माळकरी माणसानी. माळकरी माणसानी माळकरी माणसाला काय हात नाहीत का काय. फक्त माळकरी माणसाला काय खायचंय का. पण तरी पण नाही. जेव्हा नरड्यातून आज जाईल हा तेव्हा म्हणायचं तवर शुद्ध शाकाहारी. हा त्याचा नियम आहे. हा आज मला
मनमुक्त कोंबडी मिठातली फ्राय फ्राय करून झाकझुक हं, मध्ये हं, एक कोंबडी हा. ती बी लय बारकी नाही कापायची हा. हा 1.5 किलोची कोंबडी कापायची म्हणजे आत्ता हं. आणि सकाळच्या उद्याच्याला सोमवारी आर मग आपले एक थोडी बारकीच कापू किती कापू हा 1 किलोची कापू 1 किलो सरण का 1 किलो मै हाय पिलर हाय हा आज एखादा मित्र कात्र बोलू खाऊ दे हा आणि नुसती मग कालर बिलर नाही काय करायचं हं. नुसती फ्राय बनव जरा झाक मध्ये आणि कोणची कोंबडी कापायची बघा. हो हो ही काळी 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 हो की हा बघ, काळी कोंबड्या बी आल्या बरं का काळी दिसली का कोंबड्याला आठवण झाली काय तुमची ही काळी कापायची काळी होय काळी कोंबडी आहे ना हं, तिचं मटण आहे ना हं. असं जिबीला पाणी सोडणार आहे कोंबड्याला मी तुमचं ध्यान झालं वाटतं कोंबड्या बी हजर झाल्या आ कापती का नाही तुझ्या तोंडाला येतंय का नाही माझ्या तोंडाला कधी येतं का आयुष्यात हा माझ्या तोंडाला येतं आयुष्यात मटण खायचं म्हणलं की तुझ्या तोंडाला पार वाय गोळा फिरतोय माझ्या कधी येणारच नाही तुम्ही करा न खा म्हणून तुमच्या हाताने करा कापा खा प्या काही करा हा हो हा पाप घेऊ नाही हा माझ्या पोटा मारला ना पा हा त्याला वर जागा नाही मला जागा ना कोंबडीची तलब झाली मला आणि माझ्या पोटावर मारते तोंडावर मारते का नाही हा वर जागा नाही मला वर काय त्या माळीचं आणि बिळीचं काय खरे अरे देवा तुम्हाला मला आवडतंय तुम्हाला नाही आवडत त्याला मी काय करणार अंगात वार येत आहे का बघा बघा दाजीची तुमच्या ऍक्टिंग बोल कोंबडी कापती का नाही बोल कोंबडी कापती का नाही हे कोंबडी का आपल्याला नाही बाबा जमत कोंबडी काप देव म्हणतोय काय काप नाही बाबा आपल्याला येतच नाही ती काप म्हण तू काप म्हण नाही मला जमत नाही काय काप म्हणू मी कापतो ऍक्टिंग आहे का नाही मग एकच नंबर ऍक्टिंग आंड्रा बिल्ला इकडे एकच नंबर ऍक्टिंग येते हा? पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि लोण्याचा गोळा तुला खायला तलवार आहे तलवार लय पाणी मारायचं बघा सकाळ संध्याकाळ 3 दुपार 3-4 टाइम पाणी मारावं लागतं या पराठीला पाणी कसं नसतं रे हा ना त्याच्यामुळे पाणी मारावं लागतंय ना भरपूर असं पाणी मारते आता काय होतं सांग बरोबर आहे ना तुम्हाला काय बरोबर आहे पळलं वेळलं लवकर तर मलाच पुन्हा खर्च करायचा म्हातारपणा तयार करून ठेवता काय हा बाजूला होय हाय बाबा मग नाही काळजी काय बांगला म्हणल्यावर मग नाही काळजी चल द्या मारून पाणी आता बाद झालं की पाणी मारायचं बी. हा चौकटींचं सिमेंट निघतं ना होय सिमेंटी पत्र्यापासून काय बनवलंय बघा आता पत्र्यापासून तलवार बनवली तलवार काहीतरी ऍक्टिंग करायची आपली सिमेंटी पत्र्यापासून पुन्हा मला बोल कोंबडी कापून देते का नाही नाही बोल. बाबा आपल्याला येतच नाही कोणी. बोल काय नाही होत ही तलवार जायची ठोक्यास. तुटून जायची ठोक्यास मुंडक एकीकड धड एकीकड आज काय ते तलवारीने काय ते तलवारीने? हा ना